पहिल्यांदा तर श्री भगवंतांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि मला अतिशय आज आनंद आहे की भगवंतांच्या प्रगट दिन उत्सवाच्या निमित्ताने बार्शीच्या ऐतिहासिक नगरीमध्ये मला येण्याची संधी मिळाली आणि विशेषतः आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की हे अतिशय प्राचीन अशा प्रकारचं मंदिर आहे। जवळजवळ याचा उल्लेख हा 10व्या शतकातही सापडतो, 11व्या शतकातही सापडतो आणि या सोलापूर जिल्ह्याचं महत्त्व असं आहे की भगवान श्री विष्णूंनी या ठिकाणी घेतलेले अवतार हे आपल्या भक्तांकरता घेतलेले अवतार आहेत। अंबरीश राजाकरता घेतलेला अवतार हा भगवंतांचा अवतार आहे आणि पुंडलिक भक्तांकरता घेतलेला अवतार हा श्री विठ्ठलांचा अवतार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की हा जो आपला इतिहास आहे, हे जे आपलं स्थापत्य आहे, हे जे आपलं अध्यात्म आहे, ही जी आपली संस्कृती आहे ती जपणं अत्यंत गरजेचं आहे आणि या सगळ्या परंपरा ज्या इतक्या वर्षापासून चालत आलेल्या आहेत त्यातनं जे लोकपरंपरा तयार झालेल्या आहेत या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं महत्त्वाच्या आहेत आणि म्हणूनच मागच्याही काळात भगवंतांचं दर्शन घ्यायला मी आलो होतो, पण राजाभाऊ राऊतांचं सातत्याने आग्रह होता की प्रकट दिन उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आलं पाहिजे आणि मला देखील खरं म्हणजे ती संधी हवीच होती। त्यामुळे आज हे दर्शन मला प्राप्त झालेलं आहे। राजाभाऊंनी जो आराखडा इथला तयार केलेला आहे त्याला सरकार पूर्ण समर्थन देईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही ऐतिहासिक जागा आहे। पुराणांमध्ये याचा उल्लेख आहे, विष्णू पुराणात आपल्याला त्या ठिकाणी उल्लेख पाहायला मिळतो की कशा प्रकारे दुर्वास ऋषींचं जे गर्भहरण आहे ते या भागामध्ये खऱ्या अर्थानं झालं होतं आणि म्हणून अशा या आपल्या सांस्कृतिक ठेव्याला अधिक चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करण्याकरता हा जो काही आराखडा या ठिकाणी मांडलेला आहे तो निश्चितपणे त्याला आम्ही समर्थन देऊ। भगवंताने सगळं दिलंच आहे आणि मी तर नेहमी असं म्हणतो की आपले ईश्वर असे आहेत की ज्यांना मागावं लागत नाही, त्यांच्याकडे जाऊन आपण नतमस्तक झालं तर सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शेवटी ईश्वरीय शक्ती ही आपल्याला मानसिक बळ देणारी आहे आणि मानसिक बळ मिळालं तर किती प्रश्न समोर आले तरी आपण त्याच्यावर उत्तर शोधू शकतो। भारतीय जनता पार्टी बाबतीत बोललं जातं भाजप हा शहरी लोकांचा आणि शहरी मतदारांचा पक्ष आहे, परंतु मागील 2 महिन्यापूर्वी बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या। त्यामध्ये माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या 6 पैकी 6 आणि पंचायत समितीच्या 12 पैकी 12 अशा 18 फरकानं राजाभाऊंनी 54,000चं मताधिक्य घेऊन ग्रामीण भागात भाजप पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न केला आणि ते मास लीडर आहेत हे पुन्हा एकदा दाखवून दिलं। या निकालानंतर बार्शी शहर आणि तालुक्यात बॉम्बच्या बाबतीत आपल्याकडून राजभाऊ नाईक कोणत्या मोठ्या प्रकारचं बक्षीस मिळेल याबाबत सातत्याने चर्चा होती। मला असं वाटतं की या निवडणुकीचा जो निकाल आहे तो एक प्रकारे जनतेने मागच्या काळात जी चूक केली त्याची जाणीव होऊन एक मोठा आशीर्वाद हा राजाभाऊंना जनतेने पुन्हा दिलेला आहे। किंबहुना सातत्याने वर्षानुवर्ष जनतेची सेवा करणारे, जनतेकरता संघर्ष करणारे राजाभाऊ आहेत। त्यामुळे मी एवढंच सांगेन की त्यांना अजून भरपूर राजकीय आयुष्य आहे, अनेक पदं त्याच्यामध्ये मिळतील आणि निश्चितपणे त्यांच्यासारख्या नेत्याची भारतीय जनता पार्टीत कदरच होती। विधान परिषदेच्या जे आहेत राजाभाऊ राऊतांचं नाव चर्चेत येतं, या चर्चेत काय शक्यता आहे? असं आहे की विधान परिषदेकरता कुठली नावं आहेत, त्याचं काय होणार आहे याचा निर्णय काही मी घेत नाही, तो आमचं देशाचं पार्लमेंटरी बोर्ड घेतं। त्यामुळे तिथनं निर्णय जे काय होतील त्यानुसारच सगळे निर्णय होतील। पण एवढंच सांगतो की राजाभाऊ राऊत यांना भविष्य आहे।
साहेब, कोल्हापुरात 15पेक्षा अधिक तरुणींवर अत्याचार झाल्याचं समोर येते. लव जिहादचा संशय असल्याचं देखील समोर येते कोल्हापुरात. बघा, आता तुम्ही कुठल्या घटनेचा उल्लेख करताय त्याची माहिती माझ्याकडे नाही आहे. त्याची माहिती घेऊनच मी त्या संदर्भात बोलेन. मुळामध्ये एकूण हे जे प्रकरण आहे हे बघितलं तर सेल्फ रॅडिकलायझेशनचं प्रकरण आहे. मोठ्या प्रमाणात पुस्तकं, साहित्य, इंटरनेट या माध्यमातनं रॅडिकलायझेशनचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नातनं हा जो व्यक्ती आहे, आरोपी आहे, हा तयार झालेला दिसतोय. त्यामुळे याला केवळ काहीतरी आपल्याला जिहाद करायचा आहे आणि जिहाद करायचा म्हणजे इतर धर्मियांना मारायचं आहे अशा पद्धतीच्या विचाराने पेटून त्यांनी हे कार्य केलेलं आहे. त्याला पकडलेलं आहे. आता ATS आणि NIAची मदत घेऊन या रॅडिकलायझेशनच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील या ठिकाणी शोधण्यात येईल. याचं कुटुंब हे परदेशात आहे, ते अमेरिकेमध्ये आहे. हाही अनेक वर्ष परदेशात राहिलेला आहे. त्यानंतर इथे आल्यानंतर पहिल्यांदा कुर्ल्यामध्ये आणि त्याच्यानंतर नवानगरला तो राहायला आला. त्यामुळे आता याच्या पाठीमागे कोण कोण आहेत, याच्या लिंकमध्ये कोण कोण आहेत, अजून कोणी असे रॅडिकलाइज झाले आहेत का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता तपासामध्ये पुढे येतील. सोलापूर जिल्हा ठिकाणी काँग्रेसने राष्ट्रवादीचा बाले केला होता. आता इथं भाजप मोठ्या वाढायचं काय रहस्य करतो मग काय नाही. माझ्या आजूबाजूला बसलेले सगळे शासकीय कर्मचाऱ्यांचं वय 58 करायचं आपल्या जी जी शासकीय कर्मचाऱ्यांचं निवडणुकीचं वय 58 करायचं प्रस्तावित आहे. त्याच्या संदर्भात काय आपण आता आमची चर्चा चाललेली आहे. या संदर्भात युनियनची चर्चा चाललेली आहे. चर्चेअंती मग या संदर्भात काय निर्णय होतो ते बघूया. साहेब, राजाभाऊंच्या कार्यक्रमापासून मागणी आहे ज्या पंढरपूरला मुख्यमंत्र्यांची जशी पूजा होते आषाढीची, तशाच पद्धतीची पूजा जी आहे ती कायमस्वरूपी पालकमंत्र्यांची असते. जे कोणी सोलापूरचे पालकमंत्री असतात त्यांच्या असते अशी मागणी आहे. जरूर याचा विचार करू. साहेब, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पर्यावरण विभागाच्या वतीनं 11 तलावांना मान्यता दिली होती. मात्र मंत्री पंकजा मुंडेंकडून हा प्रकल्प रद्द करण्यात आला 11 तलाव. मला कल्पना नाही आहे. मी त्याची माहिती घेऊन सांगेन आपल्याला. थोडं मोठ्याने. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये दरवर्षी आपण FRP जी आहे ही 99% वर अचीव करतो. थोडं मागे पुढे होतं कारण मार्केटमुळे कारखान्यांवरही कधी आणि अनेक वेळा आपणही मदत केली आहे, सरकारने मदत केली आहे. याही वर्षी ऊस कारखानदारीच्या संदर्भात एक बैठक आम्ही घेतली. त्याच्यावर एक आम्ही सचिव समिती तयार केलेली आहे. या सचिव समितीला यावेळच्या हंगामापुढची काय अडचणी आहेत त्या अडचणींचा आढावा घेण्याकरता सांगितलेला आहे. त्यानंतर एक शिष्टमंडळ घेऊन पुढच्या काळामध्ये मी स्वतः केंद्र सरकारकडे जाणार आहे. ज्या शिष्टमंडळामध्ये विशेषतः या ठिकाणी ऊस आणि कांदा उत्पादक यांचं एक शिष्टमंडळ घेऊन केंद्राकडनं याच्यामध्ये काय मदत मिळू शकते किंवा कशा प्रकारे नीती निर्धारण केलं जाऊ शकतं या संदर्भातला निर्णय आम्ही करणार आहोत. घरावरती जे आहेत काही शिवाजी बोलवता कॉम्रेड गोविंद पानसरेंचे जे काही सहकारी त्यावेळेचे होते किंवा त्यांच्या विचाराचे जे लोक आहेत त्यांनी त्यांच्या निषेधार्थ जो आहे तो मोर्चा काढला होता. त्या मोर्चेकऱ्यांना आता सध्या ते पकड केली जाते. खरं म्हणजे निरर्थक वाद उभा झालेला आहे. पहिल्यांदा तर हे लक्षात ठेवा की या देशामध्ये छत्रपती शिवरायांचा कोणी अपमान करू शकत नाही. छत्रपती शिवरायांचा मान इतका मोठा आहे की कोणीही त्यांचा अशा पद्धतीनं अपमान करणं हे शक्यच नाही आहे. आता हे जे पुस्तक लिहिलं गेलं आहे 1979ला लिहिलं गेलेलं आहे त्याच्यावर आज वाद उकरून काढायचा आणि दोन्ही बाजूंनी एकमेकावर भिडायचं मला असं वाटतं की शुद्ध असामाजिक
अशा पद्धतीचं असंवेदनशील अशा पद्धतीचं हे कृत्य आहे. मला असं वाटतं आक्षेप घेणाऱ्याने पुस्तक वाचलं आहे की नाही मला माहिती नाही. आंदोलन करणारे तिकडनं जे आलेले आहेत ते आपण कशाकरता करतो हे त्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही. केवळ कुठला तरी मुद्दा पकडायचा आणि त्याच्यावर विवाद उभा करायचा आणि चर्चेत राहायचं हा प्रयत्न योग्य नाही. सर, घाटकोपऱ्यातील लहान मुलींच्या अत्याचार प्रकरणी किरण सोमय्या 12 तास आंदोलन केलेले आहे. त्या संदर्भात क्राईम ब्रँच देखील तपास करत आहे. पुढील आपली कारवाई काय असणार आहे? किरीट सोमय्यांची मागणी आम्ही मान्य केलेली आहे. त्यानुसार त्या ठिकाणी तो जो तपास आहे हा तपास क्राईम ब्रँचला वर्ग करण्यात आलेला आहे आणि त्याचसोबत ज्या ज्या लोकांनी या तपासामध्ये कुठेही कुचकामीपणा केलेला आहे त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो. बार्शी तीर्थक्षेत्र विकास आराखडा शासनात नगरपालिकेने सादर केलाय. मागच्या वेळेच्या सगळे तुम्ही असं रक्षक आहे पण तो अद्याप आराखडा काय नेमकी अडचणी? त्याला अडचणी नसतात. त्याच्याकरता खूप वेगवेगळे फोरममधनं तो जावा लागतो. आराखडा शासनाला गेला म्हणजे पहिले कलेक्टरची कमिटी असते, त्याच्यानंतर पालकमंत्र्यांची समिती असते, त्याच्यानंतर जिल्ह्याची समिती करून तो राज्याच्या समितीकडे येतो, मग त्याच्यानंतर HPC असते, त्याच्यानंतर मुख्यमंत्री कमिटी असते. एवढ्या सगळ्या याच्यातनं एक आराखडा जातो. त्यामुळे तो प्रोसेसमध्ये